गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे विविध देखावे साकारण्यात आले। मात्र यामध्ये सर्वात आकर्षित देखावा गोंदिया येथील श्री शंकर चौक मंडळाच्या वतीने करण्यात आला। भव्य अशा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। किमान 35 से 40 वर्ष पूर्व या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी। ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जातील येते आणि काही नवीन नवीन विचार येते आम्हाला। ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर, यावर्षी आम्ही या दुर्गानी अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे। जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते जाऊ नका, त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो। तर आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो होतो। तर आम्ही सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं। मग इथे आम्ही सिंधी कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो। तर तिथे एक गोल्डन टेम्पल सारखा मंदिर होता। आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून इथे मंदिर आहे, पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि दृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। पाहूया। सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ विविध प्रकारचे देखावे सादर करतात। अशातच गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी येथील एक सुंदर असा देखावा सादर करण्यात आला आहे। ज्याप्रमाणे पंजाब राज्यामध्ये गोल्डन टेम्पल प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर गोंदिया राज्यात पंजाब राज्यामध्ये दुर्गायान मंदिर हा फार प्रसिद्ध आहे। त्याचीच एक प्रतिकृती गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकता असं स्वर्ण मंदिरासारखं हे दुर्गायान मंदिर आहे आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आल्या असल्याने अनेक नागरिक पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तसुद्धा या निमित्त या दुर्गायान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।